ठाकरे बंधू कधी एकत्र येणार का आणि येणार तर मग कधी येणार हा प्रश्न नेहमी चर्चेत असतो। काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका लग्न समारंभात एकत्र आले होते। मुंबईतील एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले। गेल्या महिनाभरात 3 वेळा ठाकरे बंधू एकत्र दिसून आले। कौटुंबिक सोहळ्यामध्ये एकत्र दिसणारे ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र कधी येणार असा प्रश्न समोर आलाय। या निमित्तानं मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी पाहूया। तीनदा ही भेट झाली, वेगळ्या समारंभांमध्ये झाली। ती भेट फक्त सोहळ्यांमध्ये झालेली भेट आहे, त्यामुळे राजकीय दृष्ट्या ते एकत्र येणार की नाही येणार असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात। अविनाश माझ्यासोबत आहेत। सर, 3 वेळा ही भेट झाली, वेगळ्या समारंभात झाली, खरं तर त्यांच्या घरातली ती भेट असावी असं आम्ही अपेक्षित धरतोय, पण कुठे ना कुठे ही चर्चा मात्र होताना दिसते। या चर्चेकडे तुम्ही कसं काय बघता? असं काय चर्चा तुम्हीच घडवून आणता, परसेप्शन तुम्हीच तयार करता। एक लक्षात ठेवा, कुठला समारंभ असेल, लग्न समारंभ असेल, आमंत्रण सगळ्यांना असतं। त्यानिमित्ताने आणि महाराष्ट्राची शेवटी संस्कृती आणि संस्कार आहे की तुम्ही राजकीय विरोधक जरी असाल तरी एकमेकांसमोर आल्यानंतर आपण एकमेकांना ओळख दाखवतो। त्याप्रमाणे ते घडत असेल। फक्त त्याच्यावर स्टोऱ्या तुम्ही तयार करत असता, कहाण्या तुम्ही बनवत असता। पण तुम्हाला असं वाटत नाही का, कारण आता अनेक गोष्टी चर्चा करतात, आज संजय सिस्टर पण हे म्हटले की 2 बंधू जर एकत्र येत असतील तर काही प्रॉब्लेम नाही, एकत्र येऊ। बघा, आमच्या दृष्टीने असं आहे, आम्हाला शेवटी सन्मान्य राजसाहेब ठाकरे जे सांगतील तो निर्णय हा शेवटचा असतो। त्यामुळे आम्ही त्याच्यावरती विचारही करत नाही आणि भाष्यही करत नाही किंवा कोणाच्या भावनांचा अनादरही करत नाही, परंतु जो काय निर्णय असेल तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील। पण सर, कुठे ना कुठे आपण हे पण म्हणतो की युती, महायुती, महाविकास आघाडी हे अगोदर आपण पाहिलं, पण नैसर्गिक युती जर पाहिली गेली तर मनसे आणि शिवसेनेची नैसर्गिक युती होऊ शकते असं एक चित्र पण मध्ये उभं राहिलेलं। राज ठाकरेंनी त्याच्याबद्दल प्रयत्न देखील केलेले, असे घडलं की त्यांच्याकडून ते प्रयत्न घडले नाहीत, तर हे कुठे ना कुठे अडतंय कुठे गोष्ट। बघा, कुठे अडतंय का अडत नाहीये ह्याच्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही। आता आपणही म्हणालात की राजसाहेबांनी प्रयत्न केले होते, आलं का लक्षात? त्यामुळे शेवटी जसं तुम्हाला मी आता मगाशी सांगितलं की जो काही निर्णय आहे तो फक्त राजसाहेबच याच्यावरती घेऊ शकतील, मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही। माझ्यासोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।